तिथनं पडलं संपला विषय. तर नमस्कार भावांनो, मी अनिकेत आणि हिडन प्लेस ऑफ सातारा या सिरीजमध्ये आज आपण बघायला जाणार आहे उंटाची पाट. त्यासाठी दुपारी जेवण करून यायचं ठरवलं, पण एक भाऊ अजून लेट होता. तोपर्यंत हा भाऊ बघा लहानपणीच्या आठवणी ताज्या करत होता. शेवटी भाऊ आपला 10-15 मिनिटांना आलाच, पण हातात काहीतरी खायला घेऊन आला. वरती हनुमान मंदिराच्या इथं कुणीतरी कुत्र्याची लहान पिल्लं सोडलेत, त्यांच्यासाठी खायला आहेत. त्याला बघितल्यानंतर कुत्र्याची पिल्लं तर त्याच्या अंगावर जायला लागली. त्यातलं एक जरासं अशक्त होतं, त्याला अनुप हातानं उचलून घेऊन आला. चला ह्यांना तर खाऊ द्या, आपण जाऊ उंटाच्या पाठीकडे. पण जायला रोड 2 आहेत. वर त्या चौकाला येता येत नाही. आम्ही खालच्या मंगळाईपासून वरती दक्षिण दरवाजाकडे रोड जातो त्या रोडला निघालो. अनपणाच्या हातावर पान चोळलंय आणि ती लाल झालंय. ते झाड कोणतं आहे ते नक्कीच सांगा. त्यानंतर भावानो जरा पुढं आल्यानंतर सगळी दरड कोसळली. पावसाळ्यात आल्यानंतर एखाद्या डोक्यातच दगड बसायचा. त्यानंतर ह्यो दादा कात काढतोय, कारण की आता आपल्याला खायचंय पान. त्यासाठी आपल्याला घाणेरीची पान आणि ह्यो कात लागतोय. ही डायरेक्ट सगळे एकत्र धरायचं आणि खाऊन टाकायचं. एक नंबर पानागतच लागतं. शेवटी दक्षिण दरवाजात पोहोचलो. त्या समोरच बरोबर उंटाची पाट आहे. आमचं रानातलं घर खाली आहे, त्यामुळे योग कसा हाका मारतोय बघा. अंगात मस्ती हो, बाकी काय नाही. पडलं की रुपये शेट संपलं का नाही? कसा आहे व्ह्यू? अहो ही घनदाट जंगल आहे. इथं जंगली प्राणी सुद्धा असतात. त्यातल्याच बघा आपल्याला एका प्राण्याच्या पायाचा ठसा गावला. इथं आलात तर कधी एकटे येऊ नका. येताना टीम घेऊन यावं. ज्याला माहिती असेल त्यालाच घेऊन या, कारण जंगली प्राणी तुम्हाला कधीही दिसू शकतो. आम्हाला तर दिसला नाही, आमचं नशीब खराब होतं. ह्या साईडनं अजिंक्य तारा किती लांब वाटतोय बघा.